अन्न आणि औषध प्रशासनाने सध्या मोठी कारवाई सुरू केली आहे आणि भिवंडीमधून मिथेनॉलचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। तुकाराम मुंडे यांनी ही मोठी कारवाई केलेली दिसते। पुण्यामधल्या घटनेचं भिवंडी कनेक्शन आता उघड झालेलं आहे। मेरेक्स इंटरनॅशनल कंपनीमधून मिथेनॉलचा 5929 किलोचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि या दारूसाठी वापरण्यात आलेले मुख्य रसायन हे भिवंडीच्या याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं होतं। पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये विषारी गावठी दारू यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही धडक कारवाई केली आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। राजू, मिथेनॉलचा वापर या दारूमध्ये झालेला होता आणि ज्यामुळे दारू ही विषारी बनलेली होती। 22 जणांचा मृत्यू झाला आणि या सगळ्याचं आता भिवंडी कनेक्शन समोर आलेलं आहे। कशी झाली आहे कारवाई? आता आपण पाहतोय की कालची ही घटना घडलेली होती। या घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता। आता अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। तुकाराम मुंडे यांनी हातात चार्ज घेतल्यानंतर जे आहे ते कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचं कनेक्शन जे आहे ते भिवंडीमध्ये असल्याचं समोर आलेलं होतं आणि आपण पाहतोय की तुकाराम मुंडे यांच्या अधिकाऱ्यांनी मेरेक्स नॅशनल कंपनीच्या गोदामावरती जे आहे ती धाड टाकलेली आणि भिवंडीमध्ये जवळपास 5929 किलोग्रॅमचा साठा जप्त केलेला आहे। विशेष म्हणजे या साठ्याची कुठलीही नोंद कंपनीच्या पुस्तकात किंवा नोंदवहीमध्ये पाहायला मिळालेली नव्हती। त्यामुळे ही जो काही साठा पुण्यामध्ये वापरला गेला होता दारूमध्ये तो याच कंपनीतून वापरला गेला होता हे सुद्धा उघड झालेलं आहे। त्यामुळे ही एक मोठी कारवाई आहे ते म्हणावी लागेल। खरं तर या संबंधामध्ये कंपनीच्या आधीच एक्साइज डिपार्टमेंटने ताब्यात घेतला आहे। त्यामुळे या विभागाने काही त्यांच्या लोकांना जे आहे ती ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। मात्र आपण पाहतो की 5929 किलोचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। त्यामुळे आपण पुण्याचं कनेक्शन भिवंडीमध्ये होतं आणि त्यामुळे ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धक्का लावला पाहायला मिळतो आपल्याला। राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।